राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत। तत्पूर्वी आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रभर होत असताना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या तयार होऊन काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असताना आजची ही पत्रकार परिषद यासाठी होत आहे की आंबेडकरी चळवळीतील एक काही कार्यकर्ते, पदाधिकारी, संघटना आदरणीय शरद पवार साहेबांच्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारावर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून पाठिंबा देत आहेत। त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष खोरीपा गटाचे अध्यक्ष भाऊ निर्भवणे, ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई, आरपीआय आठवले अध्यक्ष दीपक निकाळजे, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पवार असे हे सगळेजण पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची पत्रही इकडे प्राप्त झालेली आहेत, यापूर्वी त्यांच्याशी चर्चाही झालेली आहेत। त्या पार्श्वभूमीवर मी ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांना विनंती करतो आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं। त्यानंतर दीपक निकाळजे आरपीआयचे गटाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार हेही आपलं मनोगत व्यक्त करतील। सर्वांना जय भीम। मी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्षच्या वतीनं आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला पाठिंबा देत असताना आमची भूमिका त्यांनी नेहमी आयुष्यभर जपलेली पुरोगामी आणि महापुरुषांची विचारधारा आणि विशेषतः मराठवाडा विद्यापीठासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी प्रचंड दिवस संघर्ष चालू असताना नामांतराचं नाव जे दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पहिलं किंबहुना भारतामध्ये पहिल्यांदा 33% आरक्षण महिलांना दिलं होतं। याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी जाती धर्म पंथ वंश याला थारा न देता बहुजन समाजाला जवळ करून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, याचबरोबर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विचारधाराला लोकशाही व संविधानिक मार्गाने जपलेला आहे। आणि आज महाराष्ट्राला नाही तर देशाला गरज आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेची। कारण हा देश स्वातंत्र्य, समता, बंधुता याचबरोबर तळागाळातील बहुजन समाजाला, याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी विकासाची नांदी सुरुवात करत असताना त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषीप्रधान या सर्व विषयावर त्यांनी काम केलेलं आहे। किंबहुना या महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे, देशाला दिशा दिलेली आहे। आणि अशा पद्धतीमध्ये देखील त्यांनी आमच्यासारख्या बहुजन समाजाला जवळ करण्याचं काम केलं। त्यामुळे आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा देत आहोत। पत्र साहेबांच्या हातात बसूनच घे। जय भीम, जय महाराष्ट्र। मी बाळासाहेब पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने सन्माननीय शरदचंद्रजी पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजेच्या वतीने पाठिंबा देत आहे। धन्यवाद। पत्र आज पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो। नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, देशाच्या जनतेला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। हे देत असताना महाराष्ट्रामध्ये महापालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा अनेक वर्षाचा असलेला या पुरोगामी विचाराच्या पाठीमागे काही पक्षांनी पाठिंबा देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्या पाठिंब्याच्या संदर्भातून आज प्रेस बोलवलेली असताना आपण आलेल्या सर्व पत्रकारांचं सुद्धा स्वागत करतो। त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष
खोब्रागडे खोरीपा अध्यक्ष भाऊ निर्भवणे, त्याचबरोबर ब्लँक पॅन्थर अध्यक्ष सुभाष देसाई, RPI ए अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी पक्षाला महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या भविष्य काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष असताना सुद्धा काही पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा कायम कार्यकर्ते आत्मसात करतात. त्यामध्ये हे पक्ष आहेत ज्यांनी आज तोच विचारधारा घेणाऱ्या पक्षाच्या पाठीमागं पाठिंबा देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्रितपणे त्यांचे पदाधिकारी आणि आमचे पदाधिकारी एकत्र येऊन निवडणुकीच्या संदर्भातून आम्ही समोर जाऊन येणाऱ्या काळामध्ये ही असलेली आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न करू. आघाडीमध्ये आलेल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना साधारणतः महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या एकूण निवडणुकीच्या संदर्भामध्ये 29 ठिकाणी महानगरपालिकेला आपण समोर जातो आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा 6 ठिकाणी स्वबळावर लढतो आहे. त्याचबरोबर काँग्रेसबरोबर 11 ठिकाणी आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना 11 ठिकाणी आहे. त्याच्याचबरोबर मनसेबरोबर 5 ठिकाणी आहे आणि NCP अजितदादा गटावर 3 ठिकाणी आहे व इतर पक्षाच्या बरोबर पनवेल, कोल्हापूर, सांगली, जळगाव, अमरावती, इचलकरंजी, वसई, विरार या ठिकाणी 7 ठिकाणी आम्ही अलायन्स करतो आहे. वेगवेगळ्या पक्षाचे असलेल्या अलायन्स करत असताना साधारणतः 2869 पैकी 700 ते 750 ठिकाणी आम्ही निवडणुकीला उमेदवार उभे केलेले आहेत. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या निवडणुकीच्या समोर जात असताना जिथे आमचा अलायन्स आहे त्याबरोबर आम्ही काम करत असताना या असलेल्या अलायन्सच्या माध्यमातून तिथे यश मिळवण्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू. आघाडी असेल त्या आघाडीच्या बरोबर काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेऊ आणि चांगल्या प्रकारचा महाराष्ट्रातल्या लोकांना सध्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने राजकारण आहे त्या राजकारणामध्ये लोकांच्यासाठी ही निवडणूक आहे. सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीला संधी मिळालेली आहे. त्याला मतं देण्याच्या बाबतीमधला एकत्रित कार्यक्रम आम्ही येत्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक अजेंडा घेऊन आम्ही समोर जाऊ. अजेंडासुद्धा एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करू आणि तशा पद्धतीने विशेषतः मुंबईमध्ये आपल्याला ह्या मुंबईच्या असलेल्या निवडणुकीला फार महत्त्व प्राप्त आहे. कारण राज्य आणि इतर राज्य अशा प्रकारचा वाद सध्या मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रामधल्या नेत्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर राज्यातल्या नेत्यांनासुद्धा प्रचारासाठी बोलवलं जातं एखाद्या पक्षाकडून. याचा अर्थ प्रांतवाद आणि आता भाषिक वाद याच्यावर धर्मवादाच्या व्यतिरिक्तसुद्धा आता प्रचाराला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे का अशा प्रकारची शंका येते. खरं म्हणतं तर महाराष्ट्र आणि मुंबई हा विभाजन करण्याच्या संदर्भातली शंका जी आहे त्या शंकेला आज अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या राज्याच्या नेत्यांना बोलवून तशा पद्धतीने निवडणूक जिंकण्याच्या संदर्भातलं मनसुबे करत आला असेल तर महाराष्ट्रातली राहणारी जनता जी आहे ती सर्व धर्म समभावाची आहे. तिला एकत्र घेऊन मुंबईमधली निवडणूक आम्ही ताकदीने लढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ. असं आहे की राखीताई पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. ते करत असताना शेवटच्या सकाळपर्यंत ते पक्षाच्या बरोबर बैठकीमध्ये होत्या. आम्हाला पहिली कुणकुण होती की त्या पक्ष सोडून BJPमध्ये जाणार आहे. कारण त्यांना तिथं निवडून यायचं म्हटल्यानंतर त्यांना दुसरा पर्याय नाही अशा प्रकारची त्यांची मानसिकता झाली होती आणि मला वाटतं त्याचा विचार करून त्यांनी पक्ष बदल केलेला आहे. पक्षातला कोण निवडून गेला, आता आम्ही प्रभारी अध्यक्ष म्हणून लगेच कांबळेंना केलेला आहे, सोहेलला केलेला आहे, कार्याध्यक्ष 2 समाजाच्या लोकांना आपण या पक्षामध्ये अध्यक्ष आणि प्रभारी अध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून आपण नेमलेला आहे. कोणत्या जाण्याने काय फरक पडतो त्याच्यापेक्षा या असलेल्या निवडणुकीला आपण
त्यांची पोकळी दूर करून म्हणजे त्यांची रिक्त झालेली जागा दूर करून आपण निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहे. त्यामुळे काही फरक पडेल असं मला वाटत नाही. मागच्या 2-2.5 वर्ष ज्यांच्या विरोधामध्ये आपण संघर्ष केला, मुंबईमध्ये त्यांना पक्ष बुजवण्याचं काम केलं, ते व्यक्ती तुमच्या पक्षाला सोडून गेले. त्यांचं असं म्हणणं होतं की काही वेळेला पक्षाचे जे सदस्य आहेत ते 52 जणांची तुम्ही तयारी केली होती, तर सर्वांना राष्ट्रवादीमध्ये जा अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आणि त्यामुळं ज्यांच्या विरोधात आपण संघर्ष केला त्यांच्यामध्ये जाऊन आपण प्रवेश करून कशी काही निवडणूक लढवायची अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होता. किंवा अशा पद्धतीने तुम्ही आदेश दिले होते का? आणि तुमचे जवळपास 8 ते 9 जण असे आहेत त्याचं तिकीट घेतात त्यांच्याकडून, याबद्दल काय म्हणतात? अलायन्स झालं होतं त्यावेळेला अलायन्सच्या चर्चेमध्ये मी होतो, जयंत पाटील साहेब होतो. आम्ही दोघंही शिवसेनेच्या बरोबर अलायन्स करण्याच्या बाबतीमधली पहिल्यापासून आमची भूमिका होती. आघाडी म्हणून आम्ही चर्चा करत होतो. मुंबईमधल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मनसे असेल तर आम्ही एकत्र येणार ना अशी भूमिका घेतल्यानंतर आम्ही आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेबरोबर कायम राहिलो होतो. आमच्या लोकांची मागणी ही 50 जागाच्या वरती होती. ती कमी कमी करत करत गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ते असतात त्यांना संधी मिळते म्हणून ती आम्ही साधारणतः 30-35 वर आणली होती. त्यामध्ये चर्चा होत असताना बऱ्याच लोकांना आम्ही इच्छा असताना सुद्धा संधी देऊ शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु कुठेही आम्ही अशा प्रकारची चर्चा इतर पक्षामध्ये अजितदादा गटामध्ये जा राष्ट्रवादीची अशी केलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारल्यानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला पर्याय काय करायचा तर तुमचा निर्णय घ्यायला, तुम्ही जसा राखीताईंनी घेतला तसा तुम्हाला निर्णय घ्यायला आम्ही त्या ठिकाणी कोणी अडवणार नाही. परंतु एक सांगतो, त्यांनी जे वक्तृत्व केलं असेल की ज्या पक्षाबरोबर आम्ही लढलो त्या पक्षाबरोबरच या ठिकाणी परत कसं जायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असेल. मला वाटतं की त्यांचा प्रश्न हा स्वार्थाचा आहे. ते ज्या पक्षाची भाजपशी कायम लढले, विधानसभेला सुद्धा लढल्या आणि विधानसभेला लढल्या ज्या पक्षाबरोबर ते पूर्वीपासून होते, फक्त तो पक्ष विभागला गेला त्याच्यावर आरोप करण्यापेक्षा ज्यांच्याबरोबर ते कायम लढल्या होत्या त्यांच्याबरोबर हातमिळवणी करून स्वतःची जागा निवडून यावी यासाठी मुंबईच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला असेल तर तो दुर्दैवाचा होता असं मला वाटतं. मुंबईला एकूण आम्हाला 11 जागा मिळालेल्या आहे. 4 आम्ही स्वतंत्रपणाने लढतोय. पक्षाचा एबी फॉर्म दिलेला आहे. आमची जागा 16-17 जागेची होती. त्यातल्या काही जागांना आम्हाला न्याय मिळाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही लोक मग शेवटी पर्याय म्हणून दुसऱ्या पक्षात गेले असतील. नुसते अजितदादा राष्ट्रवादी गटातच गेले नाही तर इतर पक्षामध्ये सुद्धा त्यांनी गेलेले आहेत. आणि मला वाटतं की काँग्रेसमध्ये काही गेले, काही इतर पक्षामध्ये पण गेलेले असल्यामुळे त्यांनी त्यांचा मार्ग घेतला. पण आम्ही अलायन्समध्ये ठाम राहिलो होतो. तशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे बऱ्याच लोकांना आम्हाला संधी द्यायची होती. ताकदीचे कार्यकर्ते होते पण त्यांना देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा ज्या आहेत त्या जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रयत्न करणार. पुण्याचे पालकमंत्री जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची तुम्ही आता मागणी करता, तुम्ही विरोधातला एक महत्त्वाचा पक्ष आहात. पुण्याचे पालकमंत्री काय करतायत तर गुन्हेगारीला तरी पाठिंबा देत आहेत, ते चित्र आता स्पष्टपणे झालेलं आहे. एकीकडे ते म्हणतात की कशा पद्धतीने मुख्याच्या आरोपांना सोडलं, दुसरीकडे ते गड्याबाबीची बायको असेल किंवा अधिकाऱ्यांच्या फॅमिलीमध्ये सगळे गुन्हेगार असतील या सगळ्यांना उमेदवार देत आहेत. त्यामुळे असा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला नको अशा पद्धतीने तुम्ही मागणी करणार आहात का? तुम्ही भूमिका स्पष्टपणे मांडणार? नाही, पुण्याला आमचं त्यांच्याशी अलायन्स झालेलं आहे. ज्यावेळेला भाजप आणि इतर पक्षाची त्यांचं अलायन्स झालं नाही, आमचं इतर पक्षाच्या अलायन्समध्ये मतं या ठिकाणी अलायन्स करताना तिकिटाच्या बाबतीमध्ये जागेच्या बाबतीमध्ये थोडीशी दरी निर्माण झाली. त्यावेळेला त्यांच्याशी अलायन्स झालेला आहे. पण तुम्ही मला प्रश्न विचारला, हा प्रश्न खरं म्हटलं तर सर्व पक्षांना लागू होतो. बऱ्याच पक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचे गुन्हेगार स्वरूपाची लोक आहेत, अशा तक्रारी आहेत. मला वाटतं की नुसतं राष्ट्रवादी अजितदादा गट हा पुरता मर्यादित हा नियम नसून राज्यात देशात बघितलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आमदार खासदारकीपासून सगळीकडे उभे राहतात. त्याला नियमच करणं गरजेचं आहे. तो नियम आता निवडणूक आयोग सरकारने केला पाहिजे. आम्ही किती बोललो तरी त्याचा परिणाम तिथे काय होतो, उमेदवारीचं देण्याचा बाकीचा प्रयत्न होतो. आमचं म्हणणं एवढंच आहे की कार्यकर्त्याला संधी देण्याच्या संदर्भातले निर्णय घेत असताना आता निवडणूक आयोग किंवा जे शासनामधले सरकारने या संदर्भामध्ये काय कायदा करता येतो का काय याच्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. मी सांगून काय होणार आहे का? आम्ही सांगितलं तरी शेवटी त्यांची उमेदवारी, आता एक उमेदवार तर जेलमधून येऊन त्यांनी फॉर्म भरला. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे.
तो तुरुंगात असला तरी तो उमेदवारी अर्ज भरू शकतो. ही लोकशाहीमधली जी काही त्रुटी आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे. त्या ज्यावर दूर होतील तेव्हा मला वाटतं की ह्याला कुठेतरी बंधन येईल. म्हणजे आधीच भूमिका अशा पद्धतीची भूमिका घेतली की आपण बोलणारच नाही तर काय होणार नाही. तुम्ही जोपर्यंत भूमिका मांडणार नाही तोपर्यंत त्याच्या राजनीती नाही, मी माझी भूमिका मांडली ना. माझी भूमिका स्पष्ट मांडली. गुन्हेगारीचं राजकारणामधले गुन्हेगारीकरण थांबवायचं असेल तर त्याला स्वतंत्रप्रमाणे आपण काय म्हणतो, जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार समजता येऊ नये. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर एखाद्या गुन्हे दाखल झाले आणि ते गंभीर स्वरूपाचे असतील, सातत्याने तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असेल तर त्याच्यावर निवडणूक बंदी घालण्याच्या संदर्भातला कायदा हा करणं गरजेचं आहे. तो नुसता महानगरपालिकेपुरता मर्यादित न राहता तो देश आणि राज्य स्तरावरच्या असलेल्या परिस्थितीवर हा नियम जर केला गेला तर मला वाटतं की तो योग्य होईल आणि ते करण्याच्या संदर्भातली भूमिका ही काळाच्या नुसार घेणं गरजेचं आहे. वंचितमध्ये बऱ्याच ठिकाणी आमची आघाडी आकडेवारी नाही, स्वबळावर आम्ही 6 ठिकाणी लढतोय. 11 ठिकाणी काँग्रेस बरोबर आहोत, 11 ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहोत. त्याचबरोबर महानवनिर्माण सेनेबरोबर 5 ठिकाणी आहे, NCP बरोबर 3 ठिकाणी आहे आणि इतर ठिकाणी 7 ठिकाणी आहे. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे वंचितची कोल्हापूरमध्ये वंचित बरोबर आहे, त्याच्याबरोबर जळगावमध्ये वंचित बरोबर आहोत. त्यानंतर अजून अमरावतीमध्ये त्यांच्याबरोबर आहे. अशा प्रकारची 3-4 ठिकाणी आम्ही वंचित बरोबर आहोत. ओके. आमच्याकडे बंडखोरी झालीच नाही. नाही, असं आहे की आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्या अशी अपेक्षा होती. त्या ठिकाणी आम्ही फॉर्म दिलेला आहे. मैत्रीपूर्ण लढतीच्या बाबतीमधला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की मैत्रीपूर्ण लढाई ही मुंबईला, नवी मुंबईला काही ठिकाणी जे आहे तिथं व्हावी अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. माघार घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, त्यावेळेला सविस्तरपणे त्याच्यावर चर्चा करून तिन्ही पक्ष बसून आम्ही मार्ग काढू. नाही, असं आहे की शेवटी महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आहे आणि जी मुंबई आहे त्याची ओळख जी आहे ती महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राच्या मातीशी आहे. सगळे पक्ष म्हणतात मुंबईमध्ये मराठी महापौर होणार. आता एखादा व्यक्ती जर भाषिक वाद निर्माण करत आहे, हे राजकीय स्ट्रॅटेजी असू शकते. ही मताच्यासाठी राजकारण आता विकासाच्या ऐवजी मतामध्ये जातं, ते विकासाच्या ऐवजी धर्मावर आणि जातीवर आणि भाषेवर जायला लागलं. मी मगाशीच सांगितलं, हे दुर्दैवाचं आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणाची, देशाच्या राजकारणाची ओळख ही विकासाच्या माध्यमातून. महानगरपालिकेला प्रचार काय पाहिजे, विकासावर गेला पाहिजे, आम्ही काय प्रगती केली, काय करणार आहोत. परंतु अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या बातम्या देणं म्हणजे ही राजकारणाची एक स्ट्रॅटर्जी असू शकते आणि मला वाटतं ते दुर्दैव आहे. मला वाटतं ज्या पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाने आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी की आपण या भूमिकेशी त्यांचं मत काय. मला वाटतं की ते अशा पद्धतीने कृपाशंकर सिंग जर म्हणाले असतील तर त्यांच्या भाजपने त्यांची आता ही भूमिका जी आहे ती स्पष्ट करणं गरजेचं आहे. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपले नेते कुठे अशा पद्धतीचा प्रश्न येत होता, कारण त्या पद्धतीने सभा होणं अपेक्षित होतं. सगळे सभासद आहेत. किमान महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण काही प्लॅन केलाय का, सभांचं आयोजन केलंय का, मुंबईमध्ये कशा पद्धतीचं? आम्ही प्रचारांची, स्टार प्रचारकांची यादी तयार केलेली आहे. 40 जणांच्या यादी आहे. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या निवडणुकीच्या वेळेला पिरियड फार कमी होता आणि बरेच नेते तिथल्या निवडणुकीमध्ये अडकले होते. मी स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरलेलो आहे.
बरेच बाकीचे नेतेसुद्धा राष्ट्रवादीचे आमचे महाराष्ट्रामध्ये फिरलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला वेळ कमी होता, पण आत्ता आम्ही प्लॅनिंग केलेले आहेत. आत्ताच मी आढावा घेतलेला आहे. कुठे कुठे आता माघार घेतल्यानंतर प्रचाराच्या बाबतीमध्ये स्टार प्रचारक फिरतील आणि प्रत्येक ठिकाणी विशेषतः मुंबई, नवी मुंबई वगैरे ह्या सगळ्या पुन्हा पिंपरी चिंचवड अशा बऱ्याच ठिकाणी नेत्यांच्या सभा होतील आणि तशा प्रकारचं नियोजन प्रचाराचं आम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. पवारसाहेबांची सभा हा आत्ता विषय आम्ही लिहिलेला नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे मुंबई किंवा नवी मुंबई किंवा पुन्हा पिंपरी चिंचवड कसं नियोजन करायचं त्याचं आम्ही नियोजन करून ठेवू. धन्यवाद. हिंदी. एनसीपी आज महाराष्ट्र में हर जगह पे होने वाले महानगर पालिका के चुनाव में स्वतंत्र 6 जगह पे लड़ रही है. 11 जगह पे कांग्रेस के साथ है. उबाटा और मनसे के साथ 16 जगह पे है और एनसीपी अजीत दादा गठ के साथ 30 जगह पे है और अदर अलायंस जो हमारा अन्य पक्ष से हुआ है, शेका पक्ष, आप, वंचित, और वहाँ पे जो है 7 जगह पे हमारी अलायंस हो रही है और कम से कम 700 कैंडिडेट हम लोग खड़ा कर रहे हैं. नहीं, ये क्या है, लोकल बॉडी का इलेक्शन है, उसमें कार्यकर्ता की अपेक्षा रहती है, पार्टी की कौन सी भी होने दो, कि हमें मौका मिलना चाहिए. इसके लिए जब भी जगह का बंटवारा होता है उसमें अगर कोई युति या महाविकास आघाड़ी में एक मत नहीं होता है तो वो अपने आप अलग अलग लोकल लेवल पे लड़ते हैं. मेरे ख्याल से कुछ जगह पे उनके अलायंस नहीं हुए है, इसलिए वो स्वतंत्रता लड़ रही है. मेरे बात में कुछ जगह पे नूरा भी हो सकती है, कुछ जगह पे सही भी हो सकती है. मेरे ख्याल से ये बात इलेक्शन में निकलना दुर्भाग्य की बात है. हमारा चुनाव हर पार्टी का विकास के मुद्दे पे होना चाहिए, चाहे मुंबई महानगर पालिका हो या और महानगर पालिका हो. लेकिन मैं देख रहा हूँ कुछ सालों में इस देश में, राज्य में और कारपोरेशन के चुनाव में भी अभी धर्मवाद आ रहा था, अभी भाषिकवाद आ रहा है, अभी राज्य का वाद है, प्रांतवाद आ गए. मेरे ख्याल से ये वोटों के लिए, मतों के लिए अगर ऐसी तरह से बंटवारा करना तो दुर्भाग्य की बात है, वो गलत है. इलेक्शन हो जाता है लेकिन बाद में उसके परिणाम जो होते हैं आगे उसके चल के गलत होते हैं. मेरे ख्याल से जिस तरीके से कृपाशंकर सिंह ने ऐसा कहा होगा तो उनके पार्टी का भी डिसीजन उनको क्लियर करना पड़ेगा कि वो जो बोल रहे हैं उसके लिए उनकी पार्टी सहमत है क्या. अगर वो सहमत नहीं है तो उनको क्लेरिफिकेशन करना पड़ेगा, नहीं तो उनको बताना पड़ेगा कि वो जो बोल रहे हैं वैसे हमारा मेयर जो होगा वो विदाउट महाराष्ट्र का होगा, विदाउट बिगर मराठी होगा, उनको कहना पड़ेगा. आपकी पार्टी के बारे में एक जोर शोर से चर्चा है कि आपकी पार्टी एनडीए में शामिल होने वाली है, सुप्रिया मिनिस्टर होने वाली है. क्या सच्चाई है और सच में आप एनडीए के साथ जा रहे हैं? आज तो हम लोग आपके सामने तो पूरा चिट्ठा सामने रखा है. हम एनडीए के साथ जाने के लिए, कभी बीजेपी के साथ जाने के लिए पवार साहब ने कभी उसको मंजूरी नहीं दी थी. आज भी हम लोग विदाउट बीजेपी यहाँ पे अलायंस कर रहे हैं, यानी एनडीए के साथ जाने के लिए आज कोई उसमें बात ही नहीं है. आज आपके सामने मैंने खुला बात रखा है कि जहाँ पे विदाउट बीजेपी है वहाँ पे हम लोग अलायंस कर रहे हैं.
नाही, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट हा 3-4 ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यांचं अलायन्स झालेलं नाही, आमचं अलायन्स झालेलं आहे. अलायन्स झालं म्हणजे पक्ष विलिनीकरणामध्ये गेला अशा प्रकारच्या चर्चा होत नसते. मी आता एवढंच सांगतोय की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही समोर जात असताना जिथे जिथे आम्हाला शक्य आहे त्या पक्षाची आम्ही त्या ठिकाणी आघाडी केलेली आहे. अशा प्रकारची सध्या कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. अलायन्सच्या बाबतीमधल्या फक्त चर्चा चालू आहेत. विलिनीकरणाची चर्चा कुठेही झालेली नाही. ओके, धन्यवाद.